नमस्कार, मी गजानन धंदरे. आपण जे पाहतो हे महावीर चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. क्रांतिकारी शेतकरी संघटना खामगाव यांच्या वतीनं तहसीलदार साहेब खामगाव यांना निवेदन. महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या सन 2024, 2025 ते 2026 कर्जमाफीत महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना समावेश करण्यात यावा. नुकत्याच केंद्र सरकारने केलेल्या भारत अमेरिका झालेल्या शेतकऱ्यांचा करार रद्द करण्यात यावा. घरकुल लाभार्थ्याविषयी हप्ता विलंब होत आहे, याविषयी तर त्यांचा हप्ता टाकण्यात यावा. त्यात शेतकरी संघटनेवतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळी निलेश गवडी, प्रफुल्ल पाटील, सोपान खंडारे, समाधान भातुलकर, नानाभाऊ खटके, समाधान वळवी, श्रीकृष्ण काटे, मनोज पाटील, महादेव पवार, अन्य शेतकरी उपस्थित होते. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. केलेली कर्जमाफी हे अत्यंत फसवी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीमध्ये गावखेड्यातल्या सर्वसामान्य शेतकरी हा वंचित राहणार आहे. गावखेड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला निवेदन पाठवलं आहे की कोणतीही जातगट न घालता गावखेड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ द्या. त्याचप्रमाणे खामगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल लाभार्थी जे आहे त्यांचं घराचं काम पूर्ण होऊन सुद्धा त्यांना अजून हप्ते वितरण झाले नाही. ते हप्ते वितरण करा. आणि आम्ही आज या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारने घोषित केलेल्या या फसव्या कर्जमाफीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. एकतर्फी करार केला. ट्रम्पनं सांगणं याला ज्याला सही केली असं व्हायला म्हणजे एकदम भारत देशाला गुलामगिरी ढकललेलं आहे सरकारनं. त्यामुळे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होणार आहे आणि उद्ध्वस्त झाल्या शेतीचा महापापाचं सरकार करून राहिला. मग डेअरी उद्योग आहे, डेअरी उद्योग देखील त्यांनी त्यात टाकला. पण तिथे शेतकऱ्याला 100% सबसिडी मिळते. आपल्या शेतकऱ्याला उन्हे 72% सबसिडी मिळते. पण आपला शेतकरी त्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही याची 100% गॅरंटी आहे. आणि शेतकरी बर्बाद करणारा हा भारत अमेरिका करार आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो.